श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा जिल्हा वाशिम या शाळेला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी श्री शंकर रामचंद्र लोंढे उपाख्य मामासाहेब लोंढे यांचे स्मृती प्रीत्यर्थ विद्यारत्न शंकरराव उपाख्य मामासाहेब लोंढे स्मृती माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार शाळेला गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार प्रदान समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा ही वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा आहे। शाळेच्या भौतिक विकासामध्ये आणि गुणवत्ता विकासामध्ये मागील 2 वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। या शाळेमध्ये शिक्षकांच्या सहकार्याने संगणक कक्ष अद्ययावत करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरओची व्यवस्था करण्यात आली आहे। क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या जादा तासिका घेतल्यामुळे शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे। विद्यालयात दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता शिक्षणामुळे विद्यालयातील 10वीच्या परीक्षेमध्ये 10 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। सत्र 2022-23 मध्ये विद्यालयातील 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक कौशल्य वाढविण्याच्या हेतूने अभ्यासपूरक जीवनोपयोगी विविध कला क्रीडा व कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने एप्रिल 2023 मध्ये उन्हाळी शिबिर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उन्हाळ्यामध्ये मिशन ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत परिसरातील गावांना व गावातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देण्यात आल्या। तसेच पालकांच्या विनंतीनुसार शाळा एका पाळीत झाल्याने विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। 26 एप्रिल 2023 रोजी शाळेवर आलेल्या अस्मानी संकटाने शाळेचे अतोनात नुकसान झाले, तरी सुद्धा आज रोजी ही शाळा संस्थेच्या सहकार्याने पूर्ववत आपल्या पायावर उभी आहे। मागील 2 वर्षांमध्ये शाळेमध्ये झालेल्या भौतिक विकासामुळे व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या शाळेला गावकऱ्यांचे विशेष सहकार्य मिळत आहे। या शाळेला माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी आरपी कासलीकर, प्रभारी पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन। सभागृहाला सांगू इच्छिते की आपल्या संस्थेने केवळ व्यक्तिगत पातळीवर पुरस्काराचे स्वरूप न ठेवता एखादी शाळा उत्तम रीतीने चालवली जात असेल तर त्या शाळेच्या प्रत्येक घटकाचे कौतुक करावे या हा मानस ठेवून विद्यारत्न शंकरराव उपाख्य मामासाहेब लोंढे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ स्वर्गवासी डॉक्टर शोभना लोंढे यांच्या दाननिधीमधून माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्काराची मानकरी ठरलेली शाळा आहे श्री शिवाजी हायस्कूल वनोजा जिल्हा वाशिम। सौ राजश्री पी कासलीकर मॅडमला विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। कासलीकर मॅडम या शाळेच्या मुख्याध्यापक आहेत। मी माननीय डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सरांना विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह पुष्परोटे देऊन त्यांचा सन्मान करावा। कासलीकर मॅडम, आपण अतिशय दुरावस्था असलेल्या शाळेला अवघ्या 3 वर्षात शिक्षक, कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने एक आपल्या पदाची अधिकार कर्तव्य व मर्यादांचे पालन करून शाळेला एक सकारात्मक आणि आशादायी स्वरूप प्राप्त करून दिले हा आपला सन्मान आहे। आपण शाळेची स्वच्छता, शिस्त, विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेले मूल्य शिक्षण, प्रार्थना, परिपाठ या निमित्ताने राबवित आहात। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित योगासने, उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन, प्रसंग परत्वे उपक्रम राबविण्यात आपण अग्रेसर आहात। संपूर्ण शिवपरिवारातर्फे आपले हार्दिक अभिनंदन। यानंतर वनोजा येथील शाळेला
जो पुरस्कार मिळालेला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका कास्तीकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनीही आपले 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावे. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, मातृसंस्थेचे संस्थापक परमपूजनीय भाऊसाहेब, सन्माननीय व्यासपीठ. खरं तर आज इथे भावना व्यक्त करायला आम्हाला शब्द नाही, कारण अतिशय ग्रामीण भागातली आमची संस्था कसं तरी उभं राहिलेलं हे रोपटं. आणि त्यानंतर जेव्हा ही संस्था असं वाटलं आहे की नावारूपाला येते आहे, सगळं स्थिर स्थावर होत आहे, 26 एप्रिलला आलेली अचानक नैसर्गिक आपत्ती, त्या दृष्टीने आम्ही अगदी खचून गेलो होतो, हतबुद्ध झालो होतो. पण मी अतिशय आभारी राहीन माननीय उपाध्यक्ष आदरणीय मेतकर साहेब, माननीय संचालक आदरणीय गावंडे साहेब आणि माननीय अध्यक्ष, सर्व कार्यकारिणी, सर्वांचे मी मनापासून आभार मानते. या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्व कार्यकारिणीला माहिती आहे की माझ्या बरोबर नव्हे, माझ्या पावलाच्या 2 पावलं पुढे ठेवून अतिशय निस्वार्थपणे स्वतःच्या कष्टाची पैशाची तमा न करता, असं म्हणतात एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या मागे खंबीरपणे तितक्याच निस्वार्थपणे उभे राहिलेले माझे पती सागर भानावत अतिशय कष्ट करून उभं राहिले असं म्हणता येणार नाही. माझे शिक्षक, माझे शिक्षकेतर कर्मचारी आज निवृत्तीच्या 4 महिने अगोदर हा पुरस्कार देऊन माझ्या छोट्याशा संस्थेला आपण उपकृत केला आहे. मी आभार नाही मानणार साहेब, मी आयुष्यभर आपल्या संस्थेतर्फे ऋणी राहीन. आपली एका आईच्या परिभाषेत जर सांगायचं राहिलं तर माझं हे छोटंसं बाळ अक्षरशः कोलमडून पडलं होतं 26 एप्रिलला. पण या बाळाला उभं करण्याकरता मला सहकार्य, मार्गदर्शन, आशीर्वाद दिले आदरणीय पंडागळे साहेब, आमचे शाळा निरीक्षक आदरणीय अंधारे साहेबांनी. आणि माझ्या गावकऱ्यांचं काय, कोणत्या शब्दात आभार मानू मी साहेब. सतत आणि सतत म्हणजे रात्री 2 वाजता जरी गिट्टीचा ट्रक आला तरी माझ्या आधी माझे गावकरी तिथे पोहोचायचे. आमच्या शाळेचे विशेष निमंत्रित आदरणीय गंगाधर भाऊ राऊत, आदरणीय डॉक्टर मासो राऊत साहेब, त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर भाऊ राऊत, पत्रकार गोवर्धन राऊत, माझे पितृतुल्य सुरेश काका राऊत आणि सर्व वनोजा परिसरातील आजीव सदस्य. मुख्य म्हणजे त्या आजीव सदस्यांचं माझ्या या छोट्याशा रोपट्याकडे इतकं लक्ष आहे. मी आदरणीय देवीदासजी गावंडे काका, पितृतुल्य ॲडव्होकेट बेलोकार साहेब, आदरणीय सुरेश भाऊ इंगोले, मी प्रत्येकाचं कोणाकोणाचं नाव घेऊ. आज भावना खूप भरून आलेली आहे आणि असंच माझ्याही नंतर हे रोपटं बहरत राहावं. या ठिकाणी एक थोडंसं रोडे सरांनी वापरलेले शब्द आठवतात की एक मायेच्या याने तुम्ही त्यांना वाढवा. जर मायेच्या याच्यातलं पाहिलं तर हे माझं बाळ होतं, जे आता बाळसं घरात आहे, आणि आईच्या याच्यात मी त्यांना पाहते. खूप खूप आभार, खूप ऋण निर्देश की जे मला कधीच फेडता येणार नाही. माझ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्या विद्यार्थ्यांचे हा पुरस्कार मी माझ्या सर्व ग्रामस्थांना समर्पित करते, ज्यांनी पावलं पुढे टाकून माझ्यासोबत माझं सहकार्य केलं. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ राऊत, मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण प्रत्येकाची आकृती माझ्या डोळ्यासमोर आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. सर्वांनी आपल्याला कसा प्रतिसाद दिला, कशी मदत केली हे आपण आपल्या मनोगतातून सांगितलं. मॅडम, आपण सावित्रीच्या लेखी आहोत, आपण जिजाऊंच्या लेखी आहोत. एक स्त्री जर ठरवलं तर तसा निर्धार करून आपल्या शाळेला, आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला मोठं करू शकते. आपलं उदाहरण म्हणून निश्चितच दखल घेता येईल. इच्छा तिथे मार्ग आहेच हे आपण